तुला काय त्रास होता पहिले? मला चालता येत नव्हतं, खाली मांडी घालून बसता येते नव्हतं आणि चालताना खूप म्हणजे पायाची बकलिंग व्हायची. अच्छा, तर याच्या पहिले तुझे काही इन्व्हेस्टिगेशन्स वगैरे केले होते का? हो. त्याच्यामध्ये काय निघालं होतं? ACL पार्शियल टियर. पार्शियल टियर. डॉक्टर्सनी काय सजेस्ट केलं होतं? सर्जरी. अच्छा, आता माझ्याकडे किती दिवस झाले येते आहे तू? 1 महिना झाला. ओके, तर आपण तुला एका महिन्यात काही एक 8-10 सेशन्स अप्लाइड फिजिओलॉजीचे घेतले. त्याच्यात स्ट्रक्चरल तुझं जास्त घेतलं आणि बाकी ड्राय निडलिंग, कपिंग आणि हेड टू टो सगळे एक्सरसाइजेस घेतले. आता तुला कसं वाटतं आहे 1 महिना पूर्ण झाला आहे तर? आता मला खूप रिलॅक्स वाटतंय अप्लाइड फिजिओथेरपीने आणि फिजिकलनी पण माझं पेन कमी झालं आहे बॉडीचं खूप. आणि काय काय फंक्शनिंग तुला जमायला लागले जे पहिले जमत नव्हते? मला खाली बसता येते, चालता येते. आणि तुझे पाय जे आतमध्ये रोटेटेड होते ते सरळ झालेले, बरोबर आहे? ओके, तर आता हा सगळा जो प्रोसेस आहे हा थोडा वेळ घेणारा असतो. म्हणजे 1 मंथ आपण तुला इंटेन्सिव्ह ट्रेनिंगसाठी घेतलं, आता आपण ऑल्टरनेट करणार आहे. तर म्हणजे शक्यतो आपण व्यायामाने बघू, तुझी स्ट्रेंथ वाढली तर तुझं ऑपरेटिव्ह टळेल आहे. फक्त तुला जे आहे ते व्यायाम नेहमीसाठी करावं लागेल. आणि अप्लाइड फिजिओलॉजीबद्दल मला तू सांग की तुझं स्ट्रेस कसा कमी झाला आणि कोणत्या लेवलला तू स्ट्रेस घेतला होता जो कमी झाला? म्हणजे आता शी इज अ कॉलेज गोईंग स्टुडंट आहे, म्हणजे 12th आहे. त्याच्यामुळे आजकाल 12th म्हटलं म्हणजे खूप स्ट्रेस असतो मुलांना. तर ते सांग तुझं कसं वाटतं आहे? म्हणजे मी अभ्यासामुळे खूप स्ट्रेस घेतला होता आणि मला खूप एन्झायटी व्हायची. त्याच्यामुळे असं ओव्हर थिंकिंग वगैरे जास्त करायचं. आणि ते सगळं झालं की दुखणं यायचं का? हो, खूप बॉडी पेन व्हायचं मला. आणि मग ते गुडघे पण दुखायचे? हां, ओके. आणि अजून स्ट्रेस कुठे कुठे तुला वाटतं तुझा होल्ड होता? माझा एक डायफ्राममध्ये, मानेला, खांदे, जॉ, गुडघे आणि पेल्विक फ्लोअर. हां, म्हणजे आता आमचे पेशंट पण एवढे एज्युकेटेड झाले की दे नो वेअर एक्झॅक्टली द स्ट्रेस इज होल्डेड. सो म्हणजे नाव तुला स्ट्रेस घ्यायचा नाही आहे, व्यायाम करायचे आणि ऑल्टरनेट यायचं आणि मग आपण बघू अजून कसं पुढचं करता येईल. ठीक आहे? ओके, थँक्यू.